पवारताई यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हा आणि आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करतो। शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होतो। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब, महाराष्ट्राचे जनसामान्यांचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या करोडो माता भगिनींचे लाडके भाऊ आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, ज्यांच्या प्रचारार्थ निजामपूर येथे सभा पार पडत आहे, ते महायुतीचे सन्माननीय उमेदवार आणि उद्याच्या महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये होणारे मंत्री आदरणीय आमदार भरतशेठ गोगावले साहेब आणि या निजामपूर जिल्हा परिषद गटातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पक्ष, आरपीआय महायुतीच्या मोठ्या अशा सभेस या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले निजामपूर जिल्हा परिषद गटातील सर्व माझ्या माता भगिनी, ग्रामस्थ, तरुण आणि मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहिलं तर मी सर्वांना सांगू इच्छितो की या ठिकाणी महाड विधानसभा मतदारसंघात आमदार भरतशेठ गोगावले साहेबांच्या प्रचार सभा सुरू आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की सर्वात मोठी सभा या ठिकाणी आपल्या निजामपूर परिसरात संपन्न होत आहे। कारण या ठिकाणी निजामपूर विभागातून अनेकांनी या ठिकाणी सुपारी घेतली होती। कारण निजामपूर विभागातील या मतदारांना विकत घेण्याची ज्यांनी सुपारी घेतली होती, मला वाटतं त्यांची सुपारी या ठिकाणीच या आपल्या सर्व निजामपूरकरांनी फोडलेली आहे। कारण मला वाटतं ज्यांनी कॅप्टन बंगल्यावरून, महाड येथून कॅप्टन बंगल्यावरून यांनी सुपारी घेतली होती, मला वाटतं त्यांना दुसरा हप्ता या ठिकाणी मिळणार नाही। कारण या ठिकाणी जी उपस्थित सर्व गर्दी आहे, माझी प्रसार माध्यमांना विनंती, आपण दाखवा या ठिकाणी ज्यांनी आज जो आकडा त्या ठिकाणी त्यांनी सांगितला होता कॅप्टन बंगल्यावरती, त्या ठिकाणी मला वाटत नाही त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे। मला स्नेहल दीदींना सुद्धा विनंती करायची आहे, या ठिकाणी आपण बघा, हे निजामपूर जिल्हा परिषद गटातील या ठिकाणी हे मतदार, ही सामान्य जनता, ही या ठिकाणी कोणाच्या पाठीशी आहे ते बघा आणि या ठिकाणी तुम्ही ठरवा की या निजामपूर जिल्हा परिषद गटात ज्यांनी सुपारी घेतले त्यांना तुम्ही त्या ठिकाणी काही यंत्रणा तुम्ही देणार आहात, ती द्यायची की नाही ते ठरवा। माझी या ठिकाणी तुमचा भाऊ म्हणून विनंती असेल, तुम्ही या ठिकाणी 1 रुपया तुमचा फुकट घालवण्याची काही तसदी घेऊ नका। कारण या ठिकाणी सर्व जनता ही आमदार भरतशेठ गोगावले साहेबांच्या पाठी ठाम राहणार आहे। आपण पाहिलं तर त्या ठिकाणी त्या विरोधी उमेदवार आहेत, त्या ठिकाणी मोठ्या वल्गना करताना दिसतात। त्या ठिकाणी काल त्यांनी बिरवाडी येथे सभा झाली, पोलादपूर येथे सभा झाली, त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की विजयाचा षटकार मी मारणार आहे। आदरणीय ताईने मला सांगायचं आहे, ताई, ज्यावेळी तुमचा जन्म सुद्धा झाला नव्हता त्यावेळी 1987 साली आमदार भरतशेठ गोगावले साहेब हे त्या ठिकाणी पहिल्यांदा सरपंच झाले होते। त्या ठिकाणी 1987 साली आमदार भरतशेठ गोगावले साहेब सरपंच झाले, तर त्या ठिकाणी तुमचा जन्म हा 1989 साली झाला। त्याच्यामुळे आव्हानं देताना त्या ठिकाणी तुम्ही विचार केला पाहिजे। कारण त्या ठिकाणी जो दिवा असतो त्या ठिकाणी सूर्याला आव्हान देऊ शकत नाही। ज्यावेळी त्या ठिकाणी तुमचे दुधाचे दात आले नव्हते त्यावेळी त्या ठिकाणी आमदार भरतशेठ गोगावले साहेब त्या ठिकाणी जिल्हा परिषदेला निवडून आले होते, त्या ठिकाणी पंचायत समितीचे सदस्य झाले होते। त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही वल्गना करताना विचार करा। त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने त्या ठिकाणी तुम्हाला संधी मिळाली म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला आज उमेदवारी मिळाली, कारण त्यांच्याकडे उमेदवारच नव्हता। त्या ठिकाणी तुम्ही गद्दारी केली, त्या ठिकाणी तुमच्या वडिलांच्या विचाराशी गद्दारी केली। त्या ठिकाणी आदरणीय माणिकराव जगताप साहेब असतील, त्या ठिकाणी काँग्रेसच्या विचारधारेशी त्या ठिकाणी ते एकनिष्ठ राहिले, पण त्या ठिकाणी तुम्हाला संधी मिळतात त्या ठिकाणी वडिलांचे विचार, त्या विचारांशी तुम्ही गद्दारी केली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात त्या ठिकाणी तुम्ही स्वार्थासाठी प्रवेश केलात तर केलात। त्या ठिकाणी कुणबी समाजाचे नेते आदरणीय माजी केंद्रीय मंत्री आनंदजी गीते साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी खरं तर तुमचा प्रवेश झाला, पण त्या ठिकाणी आज आनंद गीते साहेब त्या ठिकाणी तुमच्या प्रचारामध्ये का सामील नाहीत, हा या ठिकाणी माझा तुम्हाला सवाल आहे। त्या ठिकाणी संजयजी कदम यांनी या ठिकाणी उबाटाचं या ठिकाणी नेतृत्व केलं, त्या ठिकाणी ते तुमच्या सोबत का नाहीत? या ठिकाणी अनेक जणांनी उबाटा पक्षाचे राजीनामे दिले, याचं उत्तर त्या ठिकाणी तुम्ही दिलं पाहिजे। कारण ते सांगितलं, त्यांचंच नाव घेतलं, त्या ठिकाणी तुम्हाला हा सवाल आहे। कारण त्या ठिकाणी तुमच्या जगताप कुटुंबियाच्या वतीने त्या ठिकाणी जी मनमानी सुरू आहे, जो उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे त्यातली शिवसैनिक सर्व त्या ठिकाणी आमदार भरतशेठ गोगावले साहेबांच्या पाठीशी त्या ठिकाणी ठाम आहेत।
आमदार भरतशेठ गोगळे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी निजापूर जिल्हा परिषद गटात त्या ठिकाणी अनेक विकासाची कामं झाली. गाववाडी वस्तीवर विकासाच्या योजना पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी आमदार साहेबांनी केलं. अनेक डोंगराळ आणि दुर्गम भागात त्या ठिकाणी रस्ते असतील, पाण्याच्या योजना असतील, त्या ठिकाणी अंतर्गत रस्ते असतील, हे सर्व पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी आमदार भरतशेठ गोगळे साहेबांनी केलं. त्या ठिकाणी अनेक महाड विधानसभा मतदारसंघात वर्गणी केल्या जातात. निजामपूर विभागातून आम्ही 5,000 ते 8,000 मताधिक्य घेऊ, त्या ठिकाणी या गोष्टी केल्या जातात. पण मला त्यांना सांगायचं आहे, या ठिकाणी किंग मेकर कोणी नाही, किंग मेकर ही माझ्या समोरील बसलेली जनता आहे. कारण ही जनता त्या ठिकाणी आमदार भरतशेठ गोगळे साहेबांना या ठिकाणी चौथ्यांदा विधानसभेवरती पाठवणार आहे. आणि या ठिकाणी आपले आमदार या ठिकाणी चौथ्यांदा फक्त आमदार नसतील तर त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात त्या ठिकाणी कॅबिनेट मिनिस्टर म्हणून त्या ठिकाणी काम करतील. आता विरोधकांकडून अफवा पसरवण्याचं काम सुरू झालंय. त्या ठिकाणी सांगितलं जातं की आम्ही पॉस्कोच्या कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रत्येक गावाला 2-2 लाख रुपये देऊ. त्या ठिकाणी हे स्वतः बेरोजगार झाले, हे कुठून रोजगार देणार आहेत? त्याच्यामुळे सर्व माझ्या निजामपूर जिल्हा परिषद गटातील निजामपूर जिल्हा परिषद गटातील या ठिकाणी माझ्या माता भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. सर्वांना सांगायचं आहे, या ठिकाणी अनेक मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री हे महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील 20वे मुख्यमंत्री. त्या ठिकाणी अनेक सरकार यांनी गेली, अनेक मुख्यमंत्री झाले आणि गेले, पण त्या ठिकाणी माझ्या माता भगिनींचा जर विचार कोणी केला असेल तर तो महाराष्ट्र राज्याचे दयाळू आणि कष्टाळू मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनीच केलाय. त्याच्यामुळं मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी असतील आमदार भरतशेठ गोगळे साहेबांच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आमदार भरतशेठ गोगळे साहेब जो चौकार मारणार आहेत त्या विजयाच्या खऱ्या किंग मेकर या ठिकाणी महाड विधानसभा मतदारसंघातील माझ्या माता भगिनी असणार आहेत. आणि या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या आणि आमदार साहेबांच्या लाडक्या बहिणी असणार आहेत. त्या ठिकाणी मला तुम्हाला सर्वांना आवर्जून सांगायचं आहे, त्या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतीमधील खर्डी गावातील त्या ठिकाणी महिलांनी सांगितलं की आम्ही विरोधकांना या ठिकाणी पाय ठेवून देणार नाही. सर्वांना सांगायचं आहे, आमच्या खर्डीतील माता भगिनींनी विरोधकांना त्या ठिकाणी गावात त्यांच्या पाय सुद्धा ठेवून दिला नाही. अशी त्या ठिकाणी एक निष्ठता त्यांनी आमदार भरतशेठ गोगळे साहेबांच्या प्रति ठेवलेली आहे. आणि या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. तुमच्या वतीनं या ठिकाणी मी सर्वांना सांगू इच्छितो की निजामपूर जिल्हा परिषद गटातून या ठिकाणी 5,000 पेक्षा जास्तीचं मताधिक्य या ठिकाणी आपल्याला आमदार साहेबांना द्यायचं आहे. आणि महाड विधानसभा मतदारसंघातून सर्वात जास्त मताधिक्य हे आमदार साहेबांना या ठिकाणी निजामपूर मधून मिळेल हा ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. आणि आमदार साहेबांनी सुद्धा सर्वात जास्त प्रेम हे या निजामपूर जिल्हा परिषद गटातील गाववाडी वस्तीवर केलंय, मतदारांवरती केलंय. त्याच्यामुळे ज्यावेळी आमदार भरतशेठ गोगळे साहेब हे पुन्हा चौथ्यांदा त्या ठिकाणी विधान भवनात जातील, ज्यावेळी मंत्रिमंडळाची शपथ घेतील, त्यावेळी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये एक समाधान असलं पाहिजे की ज्या प्रकारे या ठिकाणी मी 37 वर्ष या ठिकाणी या मतदारसंघाची सेवा केली आहे त्याच ताकदीचं मताधिक्य या ठिकाणी आपण सर्वांनी द्यावं हा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आणि